प्राथमिक आरोग्य केंद्र खेड येथे महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। परिसरातील अनेक नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन वैद्यकीय तपासणी करून घेतली। सशक्त नारी सशक्त भारत या अभियानाच्या अंतर्गत आशा गट प्रवर्तक लीना इंगोले यांनी महिलांना सशक्त आहाराबाबत माहिती दिली। ठिकाणी जे शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिराकरिता कुठल्या कुठल्या प्रकारची तपासणी या ठिकाणी होणार आहे आणि कुठून कुठून रुग्ण या ठिकाणी आलेले आहेत? स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाअंतर्गत जो माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेला हा संपूर्ण देशामध्ये 17 ते 2 ऑक्टोबर पर्यंत आता हा कॅम्प आपला सुरू आहे। या अभियानाअंतर्गत आज दिनांक 24 सप्टेंबरला आपण प्राथमिक आरोग्य केंद्र खेडच्या प्रांगणात या शिबिराचे आयोजन केले आहे आणि या शिबिरामध्ये आजूबाजूचे जे सर्व खेडेगाव आहे येथून सर्व रुग्णांना आपण इथे बोलवले आहे। तशी आपण पहिले 8-10 दिवसा अगोदरपासून जनजागृती सुद्धा केली या शिबिराबद्दल आणि सर्व या रुग्णांच्या आरोग्याची योग्य तपासणी व्हावी यासाठी आपण अमरावतीवरून कान नाक घसा तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि डेंटल सर्जन अशा विविध प्रकारच्या स्पेशालिस्टची आज आपण सेवा इथे सर्वांना उपलब्ध करून दिली आहे आणि सर्व लाभार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी हा शिबिराचे आयोजन केले आहे आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद गावकऱ्यांकडून आणि सर्व लोकांकडून मिळालेला आहे। या ठिकाणी खरोखर पेशंटला औषध मिळेल की फक्त शासनाचा प्रोटोकॉल पूर्ण करण्यापुरतं या ठिकाणी आयोजित केलेला आहे? आज खरं तर जो कॅम्प आयोजित केलेला आहे तो स्पेशालिटी कॅम्प आहे। म्हणजे दररोज जे इथे बाह्य रुग्ण विभाग चालतो तो जनरल ओपीडी असतो, म्हणजे सर्व विभागाचे प्राथमिक जे पेशंट येतात उपचाराकरिता त्यांच्यासाठी इथं औषधोपचार नेहमी करता मोफत असतो आणि तो मिळतोही। परंतु आज जो स्पेशालिटी कॅम्प ठेवलेला आहे म्हणजे जसं कान नाक घसा स्पेशालिस्ट आहे, बालरोग तज्ज्ञ स्पेशालिस्ट आहे किंवा स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, चर्मरोग तज्ज्ञ आहेत, अस्थिरोग तज्ज्ञ आहेत, तर त्यांचं जर वेगळं काही औषधोपचार असला तर तो नेहमीसाठी इथे राहत नाही ना उपचार। तर तसं जर त्यांना आवश्यक वाटलं तर डॉक्टर साहेब त्यांना सांगतात की हे थोडंसं बाहेरून घ्यावं लागेल। या ठिकाणी तालुका मेडिकल ऑफिसर सुद्धा जयस्वाल सर उपलब्ध झालेले आहे। पावसाळ्यातील रात्री चंद्राप्रमाणे दिसणारे सर आज या ठिकाणी आपल्याला दिसले आहे। मी त्यांचं जनमत लाईव्ह न्यूज तर्फे पुनश्च धन्यवाद मानतो। या शिबिराच्या निमित्तानं मोर्शी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयस्वाल सुद्धा उपस्थित असल्याचं दिसून आलं। या निमित्तानं आशा गट प्रवर्तक लीना इंगोले यांनी महिलांच्या सकस आहाराबाबत माहिती देऊन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनुप लड्ढा यांनी या शिबिराबाबत माहिती दिली। या निमित्तानं तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयस्वाल यांच्याशी सुद्धा चर्चा करून शिबिराबाबत माहिती जाणून घेतली। जनरल न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।